स्वामी तुमच्या आयुष्यात आले, येस. तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात स्वामी त्या सिच्युएशनमध्ये येतात जेव्हा आपण पडलेलो असतो, थकलेलो असतो आणि तेव्हा ती एक शक्ती येते, ती आपल्याला म्हणते की नाही बाळा उठ आणि तयारीला लाग, मी आहे तुझ्यासोबत. तुमच्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आलेत? 2016-17ला जेव्हा माझं 6वं ऑपरेशन होणार होतं, ओके. माझं असं झालं बस. स्वामी कोण आहेत मला माहीत पण नव्हतं टू बी ऑनेस्ट. कारण मी फारशी काही आध्यात्मिक नव्हते आणि माझी आई साईबाबांचं वगैरे करायची. हं. फार आध्यात्मिक नव्हते. हां, आहेत कोणीतरी असे हे माहिती होतं, पण त्यांचे काही विजन्स आले मला आणि मग त्यांच्या मठात गेले आणि तिथून नयापन नावाचा माझा साड्यांचा ब्रँड मी सुरू केला. आणि त्याच्यानंतर काही, जेव्हा तुम्ही खूप पेनमध्ये असता ना, खूप जास्त पेनमध्ये, मी गिव्हअप करायचे, गिव्हअप नव्हते करायचे, पण मला असं वाटलं मी जगून काय करू? कारण खूप पेनमध्ये नवरा पैसे घालतोय आणि मी बरीच होत नाहीये. तर एका पॉइंटला मला असं झालं होतं की बस. गिव्ह तेव्हा स्वामींची एंट्री आणि स्वामींचं वाक्य, अशक्य ही शक्य शक्य करतील करतील स्वामी स्वामी. आणि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा काही अनुभव मला असे आले, ज्याच्यावरनं कळलं की अशी पण एनर्जी आहे. कारण मी खूप लॉजिकल आणि सायंटिफिक बॅकग्राऊंडमध्ये वाढली आहे ना गं IITत. त्यामुळे मला सगळं सायंटिफिक प्रूफ पाहिजे, लॉजिकल प्रूफ पाहिजे, ऐसे कुछ नहीं होता. पण जेव्हा आपण जो श्वास घेतो तो दिसत नाही, डोक्यातले विचार आपल्याला दिसत नाहीत किंवा हृदयाचे ठोके आपल्याला दिसत नाहीत, पण चाललंय ना जग, की कुठली तरी अदृश्य शक्ती आहे. तर मग माझी जी टीचर होती तिने सांगितलं की डिवाइन इंटरव्हेन्शन, तुम्ही जेव्हा खूप प्रॉब्लेममध्ये असता, खूप पेनमध्ये असता, तेव्हा डिवाइन इंटरव्हेन्शन होतं. आणि असं झालं, असं माझ्या हीलरने मला सांगितलं. त्याच्यावर मी अजिबात विश्वास ठेवला नव्हता. पण जसं मी नयापन सुरू केलं आणि मग मला सगळे स्वामी भक्त भेटत गेले. आणि ना, देव नेहमी खाली येऊन तुम्हाला गाईड नाही करत. तुम्हाला तशी लोकं भेटत जातात, काहीतरी बोलून जातात. एखादं पुस्तकच तुम्हाला मिळतं किंवा एखादा रीलच येतो तुमच्या फीडवर, की ते ना तुम्हाला डायरेक्ट करत असतात. ते डायरेक्शन दाखवत असतात. तुम्हाला हं, डिकोड करता यायला पाहिजे. हं. सो ना मी एक-एक डिकोड करायला लागले आणि मग एक-एक चमत्कार, मला इतके अनुभव यायला लागले. मग मी अक्कलकोटला जायला लागले. अक्कलकोटला गेल्यावरती मी वेळ दिला ना मला, सो माझ्या आतल्या क्वालिटीज मला कळल्या, हं. की मी ऑटोमॅटिक रायटिंग शिकले. मी खूप साऱ्या गोष्टी शिकले, ज्यांनी मी माझ्या स्पिरिच्युअल एबिलिटीज वाढवल्या. हं. आणि हे करताना मग मला एक नवीन सीरियल मिळाली, कुण्या राजाची गतू राणी. मग मी ती सीरियल केली होती. आणि हे सगळं जे चालू होतं, हे डाउनलोड्स जे येतात त्या त्या अनुषंगाने करत होते.